नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. आरोह संस्थेच्या वतीनं महिला दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई सभागृह लक्ष्मीनगर इथं आयोजित रंगोत्सव स्नेहमिलन आणि प्रदर्शनात रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी गर्भसंस्कार या कार्यक्रमाअंतर्गत गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात गर्भवती महिलांसाठी आणि ज्यांची माता होण्याची इच्छा आहे त्या स्त्री वर्गांसाठी मार्गदर्शन करण्यात आलं. शिबिरामध्ये योगासनांचं महत्व याबद्दल पद्मिनी जोग यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी गर्भवती महिलांसाठी योग्य आसने आणि त्यांचे फायदे याबद्दल माहिती दिली. श्रीमती निलिमा पाठक यांनी गरोदरपणातील आहार, विहार आणि सुविचार याबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन केलं. त्यांनी गर्भवती महिलांसाठी योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सल्ला दिला. या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विशाखा जोगदंड आणि श्रीमती अलका जोग यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी गर्भवती महिलांसाठी आरोग्य आणि काळजी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. या शिबिरामध्ये गर्भवती महिलांसाठी अनेक उपयुक्त माहिती देण्यात आली. या शिबिरातनं महिलांना गर्भधारणा आणि प्रसूती या प्रक्रियेसाठी योग्य तयारी करण्यास मदत मिळाली. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. बंद आंखों पर हथेलियां रखिए, धीरे धीरे चेहरे पर घुमाइए, हाथ अंजलि मुद्रा में गोदी में रखिए, सिर को थोड़ा सा नीचे झुकाइए और धीरे धीरे आंखें खोल दीजिए. सामने देखिए, हर चेहरे पर स्माइल. ये था शांति पाठ और ओंकार. ये दो करने के बाद अब हमारा शरीर और हमारा मन प्राणायाम के लिए तैयार है. तब तक तैयार नहीं था, तो ये दोनों करना जरूरी है. मांजरानं चावा घेतल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. श्रेयांशू कृष्णा पेंदाम वय 11 वर्ष असं मुलाचं नाव. त्याच्यावर शनिवारी सायंकाळी मांजरानं हल्ला केला होता. त्यानंतर त्याचा काही तासांतच मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हिंगणा तालुक्यातील उखडी गावात घटना घडली. उखडी गावातील रहिवासी असलेल्या श्रेयांशू कृष्णा पेंदाम या 11 वर्षाच्या चिमुकल्यावर मांजरानं हल्ला केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. श्रेयांशू खेळत असताना त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मांजरानं चावा घेतला. त्यानंतर त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. अमरावती नागपूर महामार्गावर धावत्या बसवर गोळीबाराची घटना घडली आहे. एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा अशा घटनेनं मोठी खळबळ उडाली. मध्यरात्री अचानक अज्ञातांकडून खासगी बस चालकावर गोळीबार केला गेला. यामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरनं एक खासगी बस नागपूरला निघाली होती. प्रवाशांनी ही भरलेली बस अमरावती नागपूर महामार्गावर दिवसाजवळ येताच गोळीबाराची घटना घडली. अज्ञातांनी बसचा पाठलाग केला. त्यानंतर बसच्या आडवी गाडी घेत गोळीबार करण्यात आला. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. मी अमरावतीवरून येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा. नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो यूपी नंबरची. पूर्ण नंबर लक्षात नाही. तर ते पिछा करत तिला 2 वेळा साईड दिला तरी त्यांनी साईड नाही घेतला. आणि मग काही दूर जर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली. पहिली फायरिंग त्याची चुकली. दुसरी फायरिंग केली, ते हातावर बसली आणि मग 2 फायरिंग परत केल्या. तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळावरून मी पिछा करत सरळ तिवसाला पोहोचून गेलो. अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारतच्या वतीनं विदर्भ प्रदेश युवक अध्यक्ष व दक्षिण नागपूरचे भावी आमदार प्रेम मुंदाफळे यांच्या नेतृत्वात प्रबंधकांना निवेदन देण्यात आले की अजनी रेल्वे स्थानक ते छिंदवाडा अशी संत रविदास महाराज नावाची ट्रेन त्वरित सुरू करावी. अजनी ते छिंदवाडा इथे जाण्यासाठी जनतेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अजनी रेल्वे स्थानक ते छिंदवाडा
अशी श्री संत रविदास महाराज नावाची गाडी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी जनतेच्या व व्यावसायिकांच्या मागणीवरून करण्यात आली। अजनी ते इतवारी स्थानकात जाण्यासाठी होणारी गैरसोय आणि अजनी ते इतवारी स्थानकात रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य दक्षिण रेल्वे प्रशासनानं संत रविदास महाराज रेल्वे तात्काळ सुरू करावी, जेणेकरून सार्वजनिक आणि रेल्वेचे उत्पन्न वाढवून जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा देखील राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।